दर्शक हो, लेंडवे चिंचाळे या गावात असताना या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण तरुणी आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. खरं तर विशेष उपक्रमाअंतर्गत काय नाव तुझं? माझं नाव तनुष्का चंद्रकांत इंगोले. कोणतं कॉलेज? फॅपटेक टेक्निकल कॅम्पस सांगोला. कशा पद्धतीनं म्हणजे हे गावात आलात, स्वच्छता वगैरे चालू आहे, काय नेमकं काय? आमच्या फॅपटेक कॉलेजमध्ये वर्षातून एकदा एन एस एस कॅम्प ही ॲक्टिव्हिटी राबवली जाते. त्या अंतर्गत आम्ही लेंडवे चिंचाळे ह्या गावात आलेलो आहे. बरं, काय काय केलं आत्तापर्यंत? तर आम्ही गावातले जे पब्लिक प्लेसेस आहेत, ग्रामपंचायत असेल, प्राथमिक शाळा असेल, मंदिरं असतील किंवा गाव गल्ली वगैरे असेल, तर तिथे जाऊन आम्ही पहिल्यांदा झाडू मारण्याचं काम केलेलं आहे. जो काय कचरा आहे त्याच्या व्यवस्थापनाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे सायंटिफिक पद्धतीने. तर आम्ही या गावामध्ये येऊन स्वच्छतेचं त्याचबरोबर अवेअरनेसचं काम करण्यासाठी इथे आलेलो आहेत आणि आम्हाला त्याचा आनंद आहे. NSS मध्ये कधीपासून आहे तुम्ही? जॉईन केली का? नाही, NSS मध्ये आमचं जे कॉलेजमध्ये अकॅडमिक इयर जे असतं त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी ऑलरेडी असतेच. तर आम्ही हे राबवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जात असतो, प्रत्येक वर्षातून एकदा तरी. असे कॅम्प मध्ये आधी कुठे भाग घेतलात का पहिल्यांदाच या गावात? पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदाच आलो. काय काय केलं आतापर्यंत या गावात? आत्तापर्यंत जे आता मंदिर शाळा वगैरे आहेत ते साईडची स्वच्छता करून तो कचरा पूर्ण विल्हेवाट लावली. आज दिवसभर हेच चालणार आहे? हो, दिवसभर हेच चालणार आहे आज. आणि झाडे पण लावणार आहे आम्ही. फक्त असंच नाही की कचरा गोळा करणार आहे, झाडे पण लावणार आहे. खरं तर ज्या समाजात आपण राहतो ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेचे हे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी लेंडवे चिंचाळे या गावात श्रमदान करताना दिसत आहेत. आणखीन काय असते ग्राम स्वच्छता अभियान काय असते? सगळं गाव स्वच्छ करायचं म्हणजे शाळेचं नाव काय म्हणले तुम्ही? जी प्राथमिक शाळा लेंडवे चिंचाळे. या सगळे बाकी कॉलेजच्या मुलं मुली आहेत त्यांच्यासोबत काम करताना कसं वाटतं? खूप छान वाटतंय. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी भेटली. खूप छान वाटलं. ते काम करण्यासाठी आलेत आम्हाला. त्यांना खूप भारी वाटलं ते आले इथं काम करू लागायला आम्हाला. आपलं गाव वगैरे स्वच्छ असलं पाहिजे असं वाटतंय तुला? हो, खूप. काम करताना आनंद वाटतोय का उगं सर सांगितलेत म्हणून? नाही, खूप छान वाटतंय काम करताना आम्हाला. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, मी संतोष लेंडवे, विद्यमान सरपंच. फॅपटेक कॉलेजचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी श्रमदान उपक्रम करत आहेत. कशा पद्धतीने? आज जो फॅपटेक कॉलेज सांगोला यांच्या माध्यमातून जो त्यांचा उपक्रम आहे तो त्यासाठी त्यांनी आमचं लेंडवे चिंचाळे गाव निवडलं. त्याबद्दल मी फॅपटेक कॉलेजचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्यांचे सर्व शिक्षक आणि ही सर्व मुलं आणि विद्यार्थी यांनी आज लेंडवे चिंचाळेमध्ये येऊन खूप छान पद्धतीनं काम केलेलं आहे. आमचा खूप उत्साह मोठा आहे आणि त्यांच्या उत्साहामुळे आमचा सुद्धा उत्साह वाढलेला आहे की आज ते विद्यार्थी येऊन आमचं लेंडवे चिंचाळेसारखं छोटंसं गाव असताना त्यांनी आमचं गाव निवडलं आणि आज त्यांनी येऊन गावाची संपूर्णतः स्वच्छता, पूर्ण गावातली स्वच्छता केलेली आहे. सर्व घाण स्वतः मुलांनी आणि मुलींनी स्वतः हाताने भरून ट्रॅक्टरमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावलेली आहे. त्याबद्दल त्यांचा अंतःकरणपूर्वक मी आभार व्यक्त करतो. त्यासाठी आमच्या गावातील सर्व शिक्षक वर्ग, गावातील सर्व समाजसेवी संस्था करणारे, दूध संस्था, ह्या सर्व लोकांनी आमचे ग्रामपंचायत लेंडवे चिंचाळे दोन्ही पतसंस्था, ह्या दोन्ही पतसंस्थेने जे आता आज हे श्रमदान करण्यासाठी हे गावातली आणि हे विद्यार्थी सर्व आलेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने. आणि इथल्या जिजाऊ महिला अर्बन, तुमचं नाव आहे अर्बन, त्या पण दोन्ही पतसंस्थेने, त्या दोन्ही पतसंस्थेने महाकिसान अर्बन त्या बँकेने आणि सिद्धनाथ पतसंस्थेने, ह्या दोन्ही बँकांनी आज इथं खर्च होणार आहे ह्यांच्या जेवणाचा तो पूर्ण त्यांनी स्वतः अर्थसहाय्य करणार आहेत. एकदम बॉन्डिंग चांगलं आहे मग गावाचं वातावरण? नाही, गावात आमच्या आतापर्यंत जर विचार केला तर फक्त काम करणारा माणूस या गावाला पाहिजे. कारण हे गाव इतकं मोठ्या प्रमाणात सहकार्य करते की देणगी द्यायला आमचं हे लेंडवे चिंचाळे गाव कुठल्याच गावाला मंगळवेढा तालुक्यात एक नंबर असेल असं आम्हाला वाटतं. या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. सर, कशा पद्धतीने बघताय एकंदरीत गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा? नमस्कार, मी महादेव जयवंतराव नागणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंडवे चिंचाळे या शाळेचा मुख्याध्यापक आहे. काल आम्हाला सरपंचांनी
या ग्रामस्वच्छता अभियान लेंडवे चिंचाळे या गावच्या अभियानामध्ये श्रमदान करावं. विद्यार्थ्यासहित तुम्हीही या ठिकाणी उतरावं आणि गाव स्वच्छतेच्या कामामध्ये आपला मोलाचा हातभार या ठिकाणी लागावा, अशा पद्धतीचं एक त्यांनी विनंतीपत्र आमच्या शाळेला दिलं होतं. त्याला अनुसरून आज जवळजवळ 10 वाजल्यापासून आमचे विद्यार्थी, आमचे शिक्षक, मी स्वतः या ठिकाणी सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायतीचे इतर सदस्य असतील, या गावातील तरुण मंडळ असतील आणि विशेष मी या ठिकाणी खरंच फॅपटेक कॉलेज सांगोला यांना, या शिबिरार्थींना निश्चितच धन्यवाद देणार आहे. कारण सांगोला तालुक्यात असणारं ते गाव पण दुसऱ्या तालुक्यातल्या एका गावामध्ये हे ग्रामस्वच्छतेचं अभियान किंवा शिबिर ते या ठिकाणी राबवत आहेत आणि निश्चितच त्यांच्याकडून या गावातल्या सर्वच तरुणांनी आदर्श घेण्यासारखा आहे. आज जर आपण परिस्थिती जर पाहिली तर स्वच्छ भारत आणि सुंदर भारत हे व्हॉट्सॲपमध्ये मेसेज देण्यापलीकडं आणि स्टेटस ठेवण्यापलीकडं या ठिकाणी आजची तरुणाई आपल्याला दिसत नाही, परंतु या गावचा तरुण वर्ग प्रत्यक्ष आजच्या या ग्राम स्वच्छता अभियानामध्ये स्वतः उतरला. त्याच्या खांद्याला खांदा लावून सरपंच, उपसरपंच असतील, सदस्य असतील किंवा इतर अंगणवाडी असतील, आरोग्य विभाग असतील, हे सर्व या ठिकाणी आमच्या शाळेसहित उतरले आणि या सर्वांनी या चांगल्या एका कामाला हातभार लावला. निश्चितच आम्हाला याचा अभिमान आहे आणि ग्रामपंचायतीचा आम्ही धन्यवाद एवढ्यासाठी मानेन की या स्वच्छतेच्या कामामध्ये हातभार लावण्याची एक सुवर्ण संधी आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला त्यांनी प्राप्त करून दिली. खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचाराने राष्ट्रीय सेवा योजनेचे फॅपटेक कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंडवे चिंचाळे या शाळेतील 1ली ते 7वीपर्यंत आहेत का? 1ली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले आणि अतिशय मनापासून स्वच्छता असेल किंवा गवत काढणे असेल अशा विविध गोष्टी या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केला आणि एकंदरीत समाजाप्रती काहीतरी देणं लागतो हा विचार त्यांच्यामध्ये रुजवायला देखील मदत झाली. कॅमेरा पर्सन महबूबसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज, लेंडवे चिंचाळे.